अगं डबा बिबा तरी भर की, कधी जायचं कामावर? तुझा बाप भरणार आहे. हो का? बोलू का बापाला? येतो माझ्या बापाला डबा भरायला. काय नको रांजण बाटल्या कोण देतो तू? तुम्ही दे की स्वयंपाक करणार डबा भरणार माझा बाप. माझ्या काय झालं दिल्या तर 2 बाटल्या त्याच्या बरोबर तुमचं पण साधन. काय नको. देवा माझ्या नवऱ्याला ना खूप पैसा दे, खूप खूप भरभराटी कर त्याची नवऱ्याची. एवढी माझी काळजी करतेस तू? मग कसं घ्यायचं ते मला चांगलं माहिती. गणेश मम्मी ऐक ना, बोल ना मम्मी. आज आहे ना मी युट्यूब वरती ना चिकन बघितलं कसं बनवतात ते. अय्या मग बनव कसं बनवणार? हातानी. अरे त्याच्यामध्ये काय सांगितलं माहितीये का? 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट असं वापरायला सांगितलेलं आहे. मग बरं आपल्याकडे आहे तर सगळं सामान. कालच तर सामान भरले डीमार्ट मधनं. अरे पण समज नाहीत ना. का हो काय झालं? का मग शांत शांत आहे? कुठे शांत? मग तर नाही. काय आता सकाळपासून बघते मी किती शांत आहे. नाही ना. आपल्या लग्नाला 30 वर्ष झाली. कधी मी तुम्हाला तकलीफ काय दिली का? काय आठवून दिलं का? सांगा बरं. नाही हा? आठवत. मग नाही आठवत. मला फक्त आठवते काय काय आठवते सांगू? काय? माझी सासू आठवती, माझा सासरा आठवतो, माझी मेहुणी आठवती, माझा मेहुणा आठवतो, राहिला सायला तुझा मामा आठवतो. सगळी आठवते ती मला. आठवत कोण नाही माहितीये का? माझी आई आठवत नाही, माझा बाप आठवत नाही. अगं मी तुला काल अंडरवेअर आणायला सांगितल्या. हा तू एकाच कलरचे 4 अंडरवेअर आणले तेच. लोक काय म्हणतील मला उद्या की बाबा ह्याच्याकडे अंडरवेअरच नाही, एकच अंडरवेअर आहे. कोण म्हणताय लोक? कोण तुम्हाला बघणार आहे अंडरवेअर मध्ये? हा? मी आहे ना एक छोटासा जादू शिकलेली आहे. काय की सकाळी 5 वाजता जर उठलो का नाही आणि बोललो ना 5 मिनिटानंतर झोपू, 5 मिनिटं झोपू आणि परत उठू, तर डायरेक्ट 8च वाजते त्या. 5 वरनं 8. मस्त आहे की नाही जादू? पगार झाल्यानंतर नवऱ्याने पूर्ण पगार बायकोच्या हातात दिला तर नवऱ्याला कधीच कोणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. मी सगळ्यांनाच ब्लॉक करत नाही. सर्व चमच्यांना ब्लॉक केलं तर हेड ऑफिसला खबर कोण देणार?